देशातील कोट्यवधी महिलांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता महिलांना स्वतःचे उत्पादने विकण्यासाठी फ्लिपकार्ट किंवा Amazon सारख्या मोठ्या कंपन्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही। कारण केंद्र सरकारने खास महिलांसाठी शी मार्ट नावाचं एक स्वतंत्र पोर्टल आणि रिटेल साखळी सुरू करण्याची घोषणा केली आहे। लखपती दीदी योजनेला एक पुढचं पाऊल देत महिलांना आता थेट मालक बनवण्याचे स्वप्न सरकारने या अर्थसंकल्पातून पाहिलं आहे। ही शी मार्ट योजना नेमकी काय आहे, त्यातून महिलांची कमाई कशी होणार आणि ग्रामीण भागातील महिलांना याचा कसा फायदा मिळेल हे आपण जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नारी शक्तीला मोठे बळ दिले आहे। आतापर्यंत आपण महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळताना पाहिलं आहे, पण आता सरकार त्यांना केवळ कर्ज घेणाऱ्या न ठेवता उद्योगाचे मालक बनवणार आहे। यासाठी सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर म्हणजेच शी मार्ट स्थापन केली जाणार आहे। हे एक प्रकारचे सामुदायिक रिटेल आउटलेट्स किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर महिलांनी महिलांसाठी चालवलेली भव्य दुकाने असतील। ही दुकाने केवळ गावापुरती मर्यादित नसून ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडलेली असतील, ज्यामुळे ग्रामीण भागातील भगिनींनी तयार केलेले माल थेट शहरात आणि अगदी परदेशातही विकला जाऊ शकेल। या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे महिलांना मध्यम स्थानाच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे। ग्रामीण भागातील महिला अनेकदा लोणची, पापड, हस्तकलेच्या वस्तू किंवा शेतीमाल तयार करतात, पण त्यांना योग्य बाजारपेठ मिळत नाही। आता शी मार्टच्या माध्यमातून त्यांना स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळणार आहे। या मार्ट्सना सरकारकडून आधुनिक साधने, तांत्रिक प्रशिक्षण आणि भांडवल देखील पुरवले जाणार आहे। विशेष म्हणजे लखपती दीदी योजनेअंतर्गत आता महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जेणेकरून त्या आपला छोटा व्यवसाय मोठा करू शकतील। या व्यतिरिक्त सरकारने महिला शिक्षणावरही मोठा भर दिला आहे। ज्याप्रमाणे शी मार्ट महिलांना आर्थिक सक्षम करेल, त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारली जाणार आहेत। यामुळे ग्रामीण भागातील मुलींना शहरात जाऊन उच्च शिक्षण घेणं सोपं होईल। शी मार्ट हे केवळ एक दुकान नसून ते महिलांच्या ब्रँडिंगचे एक मोठे केंद्र ठरणार आहे। ONDC सारख्या सरकारी डिजिटल नेटवर्कशी हे मार्ट जोडले गेल्यामुळे घर बसल्या महिलांना आता मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू शकतील। थोडक्यात सांगायचं तर आता भारतातील महिला केवळ गृहिणी न राहता बिझनेस वुमन म्हणून ओळखल्या जातील, असा विश्वास या अर्थसंकल्पातून व्यक्त होत आहे। ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।